हाय नमस्कार. आज मी दाखवणार रेसिपी मसाला सोयाबीन वडीची भाजी. त्या अगोदर माझ्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया करायला. ही मी सोयाबीन वडी आहे, 2 पॅकेट घेतलेले आहे. याला मी गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून याला पिळून घेतलेले आहे. आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे. 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच धनी पावडर, 1 अदरक लसूणचा पेस्ट, आणि यामध्ये मी बेसन टाकणार आहे. तीन चम्मच बेसन टाकलेलं आहे मी. आता याला छान मिळवून घ्यायचं आहे. आणि मीठ, वडीमध्ये मीठ थोडं कमी टाकायचं, कारण भाजी करते वेळेस आपल्याला मीठ टाकावं लागते. हे आता आपलं मिळून झालेलं आहे. आता ही वडी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. एक छोट्या चमच्याने तेल टाकलेलं आहे. आता ही वडी यामध्ये फ्राय करून घ्यायची आपल्याला. आता ही आपली वडी फ्राय झालेली आहे. फक्त पाणी सोकेपर्यंत अंदरचं आपल्याला फ्राय करणे आहे. ही फ्राय झालेली आहे आता वडी. आता भाजी करायला सुरुवात करूया. या चमच्याने मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. हे 2 तेजपान आहे, 1 हिरवी इलायची आहे, 3 लवंगा आहे आणि 3 ते 4 मिरी आहे. हे यामध्ये टाकायचं आहे. आणि हे 2 मोठे कांदे आहे, हे कापून घेतलेले आहे बारीक. हे पण यामध्ये टाकायचे आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचा आहे आपल्याला. आता आपला कांदा होत आलेला आहे. अद्रक लसूणचा पेस्ट आहे, हा यामध्ये टाकलेला आहे. याला 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे छान. आता मी तुम्हाला त्यामध्ये मसाले टाकायचे दाखवते. आता भाजीचे मसाले आहे. चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी. अर्धा चम्मच हळद आहे. 1 चम्मच जीरा पावडर आहे.
1 चम्मच धनी पावडर आहे, आणि 1 चम्मच हा थंडा गरम मसाला मिक्स केलेला आहे मी, हा 1 चम्मच आहे. आणि ही कस्तुरी मेथी आहे, हे पण यामध्ये टाकायचे आहे. आणि स्वादानुसार मीठ, याला मिळवून घ्यायचं आहे. तर आपला कांदा झालेला आहे. हा 2 टमाटरचा पेस्ट आहे, हा यामध्ये टाकायचा आहे. त्याला 2 मिनिटं होऊ द्यायचं. आता हे मसाले टाकत आहे मी यामध्ये, याला आणखीन 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आणि थोडा मी सांबार टाकत आहे. मसाले फक्त 2 मिनिट होऊ द्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने तुम्ही एक वेळा सोयाबीन वडीची भाजी करून बघा आणि टेस्ट करून बघा, आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली कशी नाही. आता हे आपले मसाले झालेले आहे. छान तेल सुटलेलं आहे, आता हे झालेले आहे. आता ही सोयाबीन वडी टाकायची आहे यामध्ये. छान अरप परत करून घ्यायचं याला. आणि मी हे गरम पाणी केलेलं आहे, हे गरम पाणी टाकायचं आहे यामध्ये. आपल्याला लागते तेवढं पाणी टाकायचं. आता याला 10 मिनिटापर्यंत शिजू द्यायची आहे. आता मसाला सोयाबीन वडीची भाजी झालेली आहे. आता यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी आणि मसाला टाकत आहे, मॅजिक मसाला यामध्ये टाकत आहे थोडा. आणि सांबार. असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.